नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी अपघाताची बातमी समोर आली आहे। डुमरी उड्डाण पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने 2 तरुणांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे। नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डुमरी रेल्वे सायडिंग परिसरात हा भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार कांद्रे संताजी नगर येथील रहिवासी ओमप्रकाश बावणे आणि त्यांचा मित्र सिवनी जिल्ह्यातील घणसोर येथील रहिवासी रोहित सोयम हे गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास दुचाकीवरून आमडी फाट्याहून मनसरच्या दिशेने जात होते। डुमरी उड्डाण पुलावर एक ट्रक उभा होता। अंधारामुळे किंवा इतर कारणांमुळे दुचाकी स्वारांना हा ट्रक वेळेत दिसला नाही। यामुळे दुचाकीची उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली। या भीषण अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण काय याचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत। या दुर्दैवी अपघातामुळे 2 कुटुंबावर शोककळा पसरली आहे। वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि रस्त्यावर उभ्या वाहनांबाबत सतर्क राहणे किती महत्त्वाचे आहे याची पुन्हा एकदा जाणीव या घटनेने करून दिली आहे। कॅमेरामॅनसह अजय मेहकुळे, सिटी न्यूज।